सार्थ श्री दासबोध दशक 18वा समास 4 देह दुर्लभ निरूपण। श्रीराम समर्थ। देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते, देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता धेने करीती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या, देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखण, नाना पदार्थ शोधन, देहाकरिता, देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी, देहाकरिता तीर्थाटणी फिरती प्राणी, देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा, देहाकरिता कर्म मार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञान मार्ग भूमंडळी, योगी वितरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी प्रगटणे घडे, येह लोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहे विण निरार्थक सकल काही, पुरश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने, देहाकरिता, देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता निर्गळ सुशिष्मंत, देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना वंडे पाषांडे करी, देहाकरिता, देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग, देहाकरिता, देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते, देहाकरिता दान धर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म म्हणती जनी, देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य, देहाकरिता नाना कला, देहाकरिता उणा आगळा, देहाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा, नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे, देहे सकळा मध्ये उत्तमू, देही राहिला आत्मा रामू, सकळा घटी पुरुषोत्तमू विवेकी जाणती, देहाकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार मालिका, देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचे न उत्तमोत्तम भोगती पदे, देहाकरिता सकल काही, देहाविण काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई नवताच जैसा, देहे परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणा करू, नाना रत्नांचा विचारू, देहासेनी, देहाचे न गायन कळा, देहाचे न संगीत कळा, देहाचे न अंतर कळा ठाई पडे, देह ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभची केवळ, परिहा देहास निवळ उमज वावे, देहाकरिता लहान थोर, करीत आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक, जे जे देहे धरुणी आले, ते ते काही करून गेले, हरी भजने पावन झाले किती एक, अष्टदा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देहे फळ घेऊनी आले, हरी संकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळी, वेलाचे मुळी बीज, उदक रूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे, मुळाकरिता फळ येते, फळाकरिता मुळ होते, येणे करिता होत जाते भूमंडळ, असो काही एक करणे, कैसे घडे देहाविणे, देहे सार्थकी लाविणे म्हणजे बरे, आत्म्याकरिता देह झाला,
देहाकरिता आत्मा तगला, उभययोगे उदंड चालिला कार्यभाग. चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयासी पडे ठावे. कर्तृत्व याचे न स्वभावे, सकल काही. देहामध्ये आत्मा असतो, देहे पूजिता आत्मा तोषतो. देहे पीडिता आत्मा क्षोभतो, प्रत्यक्ष आता. देहा वेगळी पूजा पावेना, देहाविण पूजा फावेना. जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर. तेथेच पूजेस अधिकार, पुण्य शरीरी. सगट भजन करू येते, तरी मूर्खपण अंगी लागते. गाढवासी पूजिता कळते, काय तयाला. पूज्य पूजेसे अधिकार, उगेची तोष व्हावे इतर. दुखवू नये कोणाचे अंतर, म्हणजे बरे. सकळ जगदांतरीचा देव, क्षोभता राहाव्या कोठे ठाव. जना वेगळा जना सौपाव, आणिक नाही. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावी खूण. परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण, होता उमजे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे. देहदुर्लभ निरूपण नाम समास चौथा. श्रीराम श्रीराम श्रीराम.